या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। थँक्यू व्हेरी मच रोहित। आणि सामन्याकडे वळणार आहोत। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत। भूपेश एका साइडला आणि नितीन एका साइडला आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीने हा टॉस बॉक्स श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी T20चा वर्ल्ड कप जो आला त्यानंतर आपण पाहतायत येतानाच प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो। गेटवे ऑफ इंडियाची आठवण येईल। 1913 मध्ये पंचराजा जॉर्ज अँड राणी मेरी यांच्या ब्रिटिश पूर्व स्वतंत्रपूर्व काळामध्ये हा गेटवे ऑफ इंडिया आपण पाहिलात आणि त्याच्याच बाजूला ताज हॉटेल आपल्याला पाहायला मिळतो। तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने। हार्दिक किनी आमच्या समवेत जोडले गेलेत। हार्दिक वेलकम पुन्हा एकदा या फर्स्ट इनिंग साठी। आणि त्यानंतर नितीन पाटील आपल्या समवेत जोडले जाणार आहेत। या अगोदर या आपण हार्दिक किनी यांचा पहिल्या षटकासाठी आवाज ऐकूया। नक्कीच एक अत्यंत महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या दोन संघांमध्ये। एका बाजूला रोहित इलेव्हन चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला साई माऊली चिखलपाडा या दोन टीम मधील। आणि प्रमोद सर एक वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघ एकाच गावामधून आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे या मॅचला मजा येणार आहे। पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती यश ज्याने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दाखवलाय त्याच्या विरोधामध्ये नितीन पहिल्याच बॉलवरती आपल्या अनोख्या स्टाईलने या ठिकाणी आपण पाहू शकतात ऑफ दी मार्क 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत नितीनच्या बॅटमधून। पहिल्या चेंडूवरती चौकार। वेलकम बॅक। हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, वेगेचा फायदा उचलला यशच्या गोलंदाजीचा। हा वेग होता, चांगला वेग होता, परंतु इथे बॅट फिरवण्याची शैली अफलातून। कारण नितीनला माहिती आहे इथे फक्त जंटल पुश करायचे आपल्याला, आउटफील्ड फास्ट आहे आणि त्यामुळे आता हवेचा झोत सुद्धा थांबलाय आणि त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होतील की नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। इथून मनगडाचा वापर या ठिकाणी केला, डीप मध्ये मिड विकेट नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना बॉटम हँडचा चांगला वापर केलाय। बॉल निघून जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे। बॅक टू बॅक नितीनच्या बॅट मधून 2 चौकार। पाहिजे तेवढी घेईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी घेईल बक्षीस तुला, एका षटकार मारून दाखव भावड्या मला। थँक्यू। काय फटका खेळला होता, मनगडाचा वापर, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। MSD ची आठवण करून देणारा हा चौकार आपण पाहू शकलात। जर रोहित इलेव्हन चिखलपाडा टीम विन होते तर राकेश भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज। ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता, अंडरआर्म फेकी केली जाते, इथे विकेट मिळण्याचे चान्सेस आणि यस भूपेशला परतावं लागेल। बॅट स्लाइड झाली नव्हती आणि त्याचा नतीजा या वेळेला रनआउटच्या स्वरूपात। स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं म्हणजे रनआउट बाद होणं आणि तेच या वेळेला भूपेश फार वेगाने निघाले होते। नितीनचा कॉल यावेळेला त्यांनी नितीनने सांगितलं की पुन्हा एकदा तुला परतावं लागेल आणि पोचता पोचता आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित नव्हते आणि त्याचा नतीजा हा रेड सिग्नलवर आपल्याला पाहायला मिळाला। हा रनआउट आपण पाहू शकतायत आमच्या ऑन स्क्रीनवर, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल। तर इथून अंडरआर्म चांगली फेकी केली, जोरकस फेकी केली असती तर कदाचित हा चेंडू मिळाला नसता, परंतु इथे चांगला मास्टरमाइंड फेकी आपल्याला पाहायला मिळाली। खूपच दूर होते, 2 ते 3 फूट अंतर मात्र या क्रीज पासून दूर होते, स्लाइड केलं होतं परंतु उशीर झाला। भूपेश बॅक टू द डगआउट। पहिली सफलता या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये आपण पाहू शकता। भूपेशची विकेट अत्यंत महत्त्वाची होती कारण ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये त्याने खेळ साकारला, एक आक्रमक फलंदाज आहेत। आता नवीन बॅटर मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। मागच्या मॅच मध्ये संकटमोचक तो बनला होता आपल्या टीमसाठी। बॉलिंग ट्रॅक वरती यश साईडला ठिकाणी चेंडूला फक्त दिशा दिली गेली। अतुल त्या ठिकाणी येत आहेत, एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे। या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात। एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय। यशच्या पहिल्याच 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते, परंतु त्यानंतर चांगली इम्प्रूव्हमेंट या ठिकाणी केली गेली, स्वतःमध्ये परिवर्तन या ठिकाणी घडून आणलं आणि चांगला कमबॅक या ठिकाणी केला गेलाय। कमबॅक कसा करावं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण यशने या ठिकाणी दिले। आजच्या दिवसामध्ये यशचा परफॉर्मन्स तो अव्वल दर्जाचा राहिलाय। चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता। लॉंगॉन मध्ये खेळाडू आहे डीप मध्ये, एकच धाव या बॉलवरती मिळेल, एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे। 4 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय। पॉवर प्ले मध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक आले होते, परंतु त्यानंतर यशचा बोलबाला मागील 3 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळतोय। डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती। साई माऊली चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला रोहित इलेव्हन चिखलपाडा या 2 टीम मध्ये हे द्वंद्व युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळते। चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला।
शॉट पॉईंटला शतशक त्या ठिकाणी डिपॉझिट आहे. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा केल्या ठिकाणी संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 11. आणि आज यशचा जर उल्लेख केला तर एक मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मागील 3 सामन्यांमध्ये जी गोलंदाजी यशने केले प्रमोद सर, निश्चित स्वरूपात 11वर 1 आतापर्यंत विकेट आपल्याला पाहायला मिळते. यश या षटकामध्ये त्याचं सातत्य पाहायला मिळालं नाही. 2 चौकार त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाले. 1 रनआउटच्या स्वरूपात आपण सांघिक विकेट पाहिली आणि 3 बॉलवर 3 सिंगल पाहायला मिळतात. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी ठाण मांडून यावेळेला जरूर खेळपट्टीचा आनंद घेतलाय. यशच्या गोलंदाजीचा आनंद घेतला. स्पेशली नितीनने 5 बॉलमध्ये 10 रन्स आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 200चा स्ट्राईक रेट हा चांगला मेंटेन केला गेलाय. म्हणजेच एक मास्टर माइंड क्रिकेट आतापर्यंत सफल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ते पहिल्या षटकामध्ये साई माऊली चिखलपाडा टीम जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 या धावसंख्येवर 11वर 1. दुसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश राईट ओव्हर द विकेटने उजव्या हाताने उलटाच बॉल होता. व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन या वेळेला आपण पाहतायत. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. बॅटची कडा लागली आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. पहिली विकेट पडल्यानंतर एक थोडीशी पार्टनरशिप जरूर पाहायला मिळाली. विकेट नंबर 2 फलंदाज मिस्टर नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. मागच्या बॉलचा रिप्ले या ठिकाणी दाखवला जातोय. फुल टॉस बॉल होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही. बॅटची लिडिंग एज होती आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू या ठिकाणी विसावला गेला. नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला मनीषला आपण पाहतोय. म्हणजे दोन्ही फ्रेश बॅटर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन्ही अँगलने हा चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतायत. हा रिप्ले ऍक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवला जातोय. डिबेनची खासियत आपल्याला पाहायला मिळते. मास्टर माइंड अर्थातच प्रवीण पाटील. ऑफ साईडला चेंडूला फक्त दिशा दिली गेली. गॅप मध्ये चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय राहुलचा 4 धावा चौकार. एकापेक्षा एकही भारी भेटीला इंची पब्लिक सारे. थँक्यू. 188 वा चौकार या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. धावा येत आहेत हार्दिक आणि त्यामुळे कोणतंही प्रेशर घेत नाही आहेत फलंदाज. पहा एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज आल्यानंतर तो थोडासा दबाव दाखवतो. परंतु इथे दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकतो. कारण आता मला यावेळेला संघाला धावून येण्याची फार मोठी गरज आहे. आणि हेच दर्शवत असताना मिस्टर सायमंडला आपण पाहतायत. एका साईडला मनीष आपण पाहू शकतात. गेल्या मॅचचा हिरो होता. 15वर 2 धक्के साई माऊली चिखलपाडा टीम. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर जरूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल आपण प्रिव्हियस बॉल पाहू शकतायत. अगदी खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते. प्ले केलं होतं. शफल झाले होते आणि त्यामुळे मात्र हा चेंडू सरळ निघून जातोय. परफेक्ट यावेळेला चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. डॉट बॉल 15वर 2. चांगली गोलंदाजी विघ्नेशची आपल्याला पाहायला मिळते. चांगलं पुनरागमन या ठिकाणी केले गेले. याबरोबरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. मागील मॅच मध्ये स्विच हिट ठरला होता. परंतु या बॉलवरती तो अटेम्प्ट या ठिकाणी अनसक्सेस राहिलाय. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहू शकता. मागील 2 बॉलवरती जी गोलंदाजी झाली सातत्याने आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे एक चांगला मोमेंटम विघ्नेशला मागील 2 बॉलवरती मिळालाय. नक्कीच आता सुद्धा मात्र इथे 1 धाव मिळू शकली असती जर दोन्ही फलंदाजांनी कॉन्सन्ट्रेशन यावेळेला ठेवलं असतं तर कदाचित धाव होण्याची दाट शक्यता होती. परंतु इथे ते कॉन्सन्ट्रेशन लूज झालं कारण गोलंदाजाच्या हातामध्ये परफेक्ट चेंडू आला नव्हता आणि विकेट किपरच्या हातातून सुद्धा चेंडू सुटला होता. म्हणजे धाव घेण्याचे चान्सेस होते हार्दिक. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला शतशक होते परंतु तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. बॉटमॅनचा चांगला वापर त्या ठिकाणी केला होता आणि सायमनच्या बॅटमधून चौकार क्रमांक 2. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 19. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत पॅड वरती बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्करचा प्रयत्न झाला होता. बॅटचं फेस ओपन केल्यानंतर बरोबर शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 चौकार आतापर्यंत विघ्नेशच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 डॉट बॉल सुद्धा या ठिकाणी सायमनच्या विरोधामध्ये टाकले गेलेत. शेवटचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फक्त ड्राईव्ह केली गेले. शॉट एक्स्ट्रा कव्हरला अतुल चेंडूला फील्ड करतो. एकच धाव या बॉलवरती मिळेल.
2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या संपतीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. म्हणजे जी 10ची सरासरी होती ती 10ची सरासरी या ठिकाणी मेंटेन केली गेली. चांगली सरासरी आहे. आतापर्यंत 20 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. मनीष एका साईडला, सायमन चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे पूर्णपणे आपण पाहू शकतायत चाफेवाडीचं हे सुंदर मैदान जिथून सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय ते हळूहळू मैदान पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी आपण पाहतायत हे चाफेवाडीचं शाळेजवळचं हे मैदान, तिथून अनेक खेळाडू याच मैदानात घडले गेले आणि ते दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. हे चाफेवाडीचं मैदान जिथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने या स्पर्धेला सुरुवात व्हायची. कालांतराने मात्र ही स्पर्धा एक टॉप क्लासमध्ये परावर्तित झाली. मैदानाचा थोडासा अभाव आला आणि यानंतर प्रभाव जो पाहायला मिळाला चाफेवाडी चषकाचा, अनेक खेळाडू घडले गेले. तिथे आपण पाहिलं तर हे संपूर्ण माजी खेळाडू आज त्या मैदानाची आठवण काढतायत. परंतु त्यानंतर आता आपण पाहिलं तर प्रणय पाटील सारखा एक सितारा जो वसई विरारमध्ये जाऊन सुद्धा चाफेवाडीचं नाव एक अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं जातं, तो वंडर बॉय आहे चाफेवाडीचा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय आणि फिल्डर त्या ठिकाणी येतील, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच, फलंदाज बाद साहिल, नो मिस्टेक, एक्सलंट कॅच, फलंदाज बाद. वरिष्ठांची हाय आम्हाला साथ, शिरावरी हाय त्यांचाच हात. निश्चित स्वरूपात खूप चांगलं हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. वरिष्ठांची साथ म्हणजेच दत्तात्रय पाटील साहेब असतील, दशरथजी गरत, पद्माकर गरत, शशिकांत गरत, चंद्रकांत पाटील, जगदीश पाटील, संपूर्ण ही जी मंडळी आहे त्यांची साथ ही सातत्याने लाभते आणि आता धागेदोरे या यंग जनरेशनच्या हातामध्ये दिले गेले. म्हणजे प्रणय पाटील असेल, अक्षय पाटील आणि संपूर्ण सुरेंद्र, शुभम असेल, बरीच अशी मंडळी जी आहे, बंटी असतील, म्हणजे ही मंडळी जी आहे, महेशजी गरत असतील आपल्याला पाहायला मिळतात, उमेशजी गरत आहेत, यांनी जे धागेदोरे आता दिलेत ते यंग जनरेशनच्या हातामध्ये आणि म्हणूनच ही स्पर्धा आता एक क्वालिटी दर्जाची लाख मोलाची स्पर्धा पाहायला मिळते. हार्दिक, नक्कीच त्याच्यावरती सुद्धा चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला, जे धागे या ठिकाणी प्रणय पाटील असतील तर अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळते आणि जो विश्वास वरिष्ठांनी दाखवलाय तो विश्वास या ठिकाणी सार्थ करून दाखवलाय. कारण जे टॉप क्लासचं जे आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि यंदाच्या वर्षामध्ये एक नवीन संकल्पना म्हणजे जे आपण पाहू शकता जे प्राईज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते सफाले मर्यादित, म्हणजे सफाले परिसरामधील सफाले विभागातील हे सर्व संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या स्पर्धेची जी उंची आहे ती जास्त या ठिकाणी होताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यश चेंडूला फील्ड करेल, तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. दुहेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. दुहेरीच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदरीत 22 रन स्कोर करते लागले गेलेत आणि सर्वत्र या स्पर्धेची चर्चा रंगले. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक नामांकित स्पर्धांमधील एक स्पर्धा अर्थातच चाफेवाडी चषक 2025. निश्चित स्वरूपात चाफेवाडी चषक 2025 पाहतायत. ऑन साईडला फ्लिकचा फटका, अप्रतिम चांगला फटका होता. मिडॉनचा फिल्डर त्या ठिकाणी चुकी करणार नाहीये. चांगली फेकी करेपर्यंत एकच रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या साई माऊली चिखलपाडा या टीमची जाऊन पोहोचते 23 रन 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ज्या पद्धतीने रोहित 11 चिखलपाडा टीमने कमबॅक केलाय हार्दिक, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्यानंतर मात्र आपण पाहू शकताय जो कमबॅक आता केलं गेलंय. पुनरागमन, पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जगदीशजी पाटील यांच्या स्वागतासाठी क्रॅकिंग स्ट्रोक, माइंड ब्लोईंग शॉट, फॅन्टास्टिक षटकार. क्रिकेटचा सामना आला रंगात चाफेवाडीच्या मैदानात. आणि जे गीत आपल्याला पाहायला मिळते एक ऊर्जा देणारं हे गीत आपण पाहू शकतायत. एक मोटिवेशनल सॉन्ग आपण पाहू शकतायत. षटकार या ठिकाणी आलाय मनीषच्या पॅटमधून. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा समोर हेलिकॉप्टर उडवलाय, त्याची सॉफ्ट लँडिंग सरळ साहिलच्या हातामध्ये पाहायला मिळते. कॅच नंबर 2 कंप्लीट करत असताना मनीषच्या खेळीला या ठिकाणी पूर्ण लागले. मनीषची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळते. चौथा धक्का. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला, जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. गावलं काय बरोबर
अरे गाव लोक हाय बरोबर. थँक्यू, धन्यवाद कॅन्डी. या वेळेला साहिलचा अप्रतिम हा झेल, रवींद्रला मिळाली विकेट. 3 षटकांचा खेळ अखेरीस रवींद्रने 1 षटक 9 धावा 2 विकेट्स मिळवल्या. विकेट टेकिंग गोलंदाज मी आहे, ॲज अ कॅप्टन आहे, ॲज अ बॅटर आहे. तिन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगली दमदार कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. 29ला 4 धक्के बसले गेले. 3रं षटक कंप्लीट झालं. बच्चे कंपनी खूप एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 16 तारखेला त्यांच्यासाठी आपण पाहतायत मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका यांच्या माध्यमातून 350 ते 400 आईस्क्रीम याच मैदानात वितरित केल्या जातील आणि त्यांची एंट्री अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच एक लहान मुलांचे दैवत सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे ते मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांचं आगमन सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हार्दिक, नक्कीच एक गोड व्यक्तिमत्व आपण सातत्याने पाहिले. रॉकी ग्रुप चषक असो किंवा आगरी प्रीमियर लीग असेल आणि सगळीकडे त्यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेला ते येत असतात त्यावेळेला काही ना काही घेऊन येत असतात. सातत्याने आईस्क्रीम चिमुरड्यांसाठी आपल्याला पाहायला मिळते. कॅच ड्रॉप या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. 1 धाव या बॉल 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 31 साठी 1 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात. इथून स्लॉग ओव्हर आहे. प्रमोद सर येणाऱ्या स्लॉग ओव्हरमध्ये 5 चेंडू बाकी आहेत. अक्षय आणि निलेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अक्षयचा जर विचार केला तर या हंगामामध्ये त्याच्या बॅटमधून त्याच्या माध्यमातून चांगल्या इनिंग या ठिकाणी हाताळल्या गेल्या. त्याच इनिंगमधून एक इनिंग या मॅचमध्ये खेळावी लागणार आहे कल्पेशच्या अगेन्स्ट. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता 4 धक्के बसले गेलेत. गोलंदाज सज्ज होईल कल्पेश. 5 बॉल खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतील. यावर निर्भर असेल किती धावांचं आव्हान. रन्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. मात्र सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना परफेक्ट रीड करतोय कल्पेश फलंदाजाला. कारण त्याची खेळण्याची पद्धत जी आहे ती आपण पाहताय. डान्सिंग द डाऊन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा वेळेला हार्दिक आपण पाहतो पॉसिबल नसतं. ज्या वेळेला तुम्ही शरीरापासून दूर खेळता कदाचित कॉट बँडच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता असते. यावेळेला ऑन साईडला त्या रडार मध्ये आला आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान 6. आमची बच्चे कंपनी जणू काही आपण पाहत आहेत की जवळजवळ ज्या पद्धतीने ते डान्स करतायत आणि खूप एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. SL वर्ल्डला आलेत असं वाटतं. अशा पद्धतीने ते डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तो लुक आपण पाहू शकतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा. उद्याचं भवितव्य आहे हार्दिक. ही छोटी कंपनी संघाची धावसंख्या 38ला 4 धक्के. साई माऊली चिखलपाडा या टीम ची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अक्षय एका साईडला निलेशला आपण पाहतायत. कल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुढील बॉल चेंडू क्रमांक 4 घेऊन येईल. आतापर्यंत धावा खर्च केलेत. मात्र डबल माइंड मध्ये फलंदाज होते, जागेवर थांबले. फेकी येईपर्यंत इथे मात्र विकेट मिळेल का तर नाही. ऑलरेडी आपण पाहतायत लेगबाईचा इशारा. अगोदर हात स्पर्श झाला होता, तो स्टंप्सला बेल्स पडल्या होत्या आणि त्यामुळे मात्र विकेट मिळणं मात्र मुश्किलच आपल्याला पाहायला मिळतं. 1 रन मेल. संघाची धावसंख्या 39. शेवटचे 2 बॉल. काय म्हणशील हार्दिक, 2 बॉलमध्ये किती धावा यायला हव्यात? व्हॉट यू कॅन से? नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कदाचित तिथून एखाद मोठा स्ट्रोक येऊ शकतो. निलेश आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग स्टान्सवरती. तो एक्सपिरियन्स आहे, गेले कित्येक वर्ष क्रिकेटवरती रुजू आहे, त्यामुळे तो एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे आणि तोच एक्सपिरियन्स इथून शेअर करणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला कल्पेश आपल्याला पाहायला मिळत आहे. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आपण पाहतोय. ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये त्यांचा स्टँडर्ड त्यांनी दाखवून दिला गेलाय. त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या या ठिकाणी दाखवून दिल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. 39 धावा फलकावरती लागले गेले. तिथून प्रयत्न असणार आहे 45 ते 46 पर्यंत पोहोचण्याचा. साई माऊली चिखलपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत 39 वरती पोहोचले. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश लेफ्ट आर्मवरती विकेटने गोलंदाजी करत असताना शेवटचे 2 बॉल या बाकी आहेत आणि शेवटचे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट असणार आहेत दोन्ही टीमसाठी. रोहित 11 चिखलपाडा टीम इथून विचार करत असेल येणाऱ्या 2 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक खेळू द्यायचे नाही आहेत. दुसऱ्या बाजूला साई माऊली चिखलपाडा टीम विचार करत असेल येणाऱ्या 2 बॉलमध्ये एखाद मोठा स्ट्रोक हवा आहे. ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. लॉंग ऑफला शतक आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 40 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 40 रन्स आपल्याला पाहायला मिळते. तिथून शेवटचा बॉल आहे आणि अक्षय स्ट्राईक मिळते. 7 बॉलमध्ये 11 वरती खेळतोय. तो आत्मविश्वास या बॉलवरती पाहायला मिळेल का याकडे लक्ष वेधित असणार आहे. नक्कीच 40 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. जेव्हा 36 धावा होत्या ना त्यावेळेला विवेन जाधव सरांची आठवण झाली. 7:36 मोस्ट इम्पॉर्टंट टाइम.
मात्र सफाळी विभागामध्ये जेव्हा जेव्हा येतात तेव्हा 6:36चं मोस्ट इम्पॉर्टंट टाइम मायने राखतं. नितेश कदम यांची स्माइल पहा. ऑन साइडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिस्ट. काय शेवट गोड केलाय. 46 रन 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 47 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि या षटकारावरती हे आमचे बच्चे कंपनी एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहेत आणि ही सातत्याने मुले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमीच आपण पाहू शकतात मुले ही दिव्याघरची फुले म्हणून जी ओळखलं जातं हे स्लोगन आपण सातत्याने आपण पाहू शकाल. आणि इथून आपण पाहत आहेत काय फटका एक्झिक्यूट केला होता. क्लास, याला म्हणतात टायमिंग. टायमिंगच्या बरोबरीने षटकार आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 47-47चं टार्गेट असेल. चाफेवाडी चषक उद्याच्या दिवसातील लॉट्स आपण या ठिकाणी एकदा रीड करूया. काय फटका खेळला होता पहा. फुटवर्क, प्रॉपरली टायमिंग, बॅकलिपचा उपयोग, बॉर्डरमॅनचा चांगला वापर आणि परफेक्ट चेंडूच्या मेरिटमध्ये येऊन खेळले. त्या रडारमध्ये चेंडू आला. ओरपी चेंडू जरूर होता परंतु लाईक केलं यावेळेला डीप मिड विकेटला फटका खेळण्यासाठी. उद्याच्या दिवसातील आपल्याला लॉट्स पाहायला मिळतील. अक्षय 8 बॉल 17, 6 बॉल 10 नितीन आणि गोलंदाजीमध्ये यश 11. त्यानंतर विघ्नेश रवींद्र 9-9, 2 विकेट रवींद्र, 1 विकेट विघ्नेश आणि त्यानंतर फॉलो विकेट 8 वर पहिला, 11 वर 2, 20 वर 3 आणि 29 वर 4. त्यानंतर पार्टनरशिप जवळजवळ आपण पाहत आहेत 18-17 रनची पाहायला मिळाली. हे लॉट्स आहेत आपण पाहू शकतायत. उद्याच्या दिवसातील डे 4 शुक्रवारचा दिवस, सफाळी गट 14 फेब्रुवारी. एकंदरीत आपण पाहत आहेत 14 फेब्रुवारीचा दिवस. जय हनुमान मायकोप वर्सेस NCC सफाळे. उद्या 10 वाजता सामन्याला सुरुवात होईल. साई स्पोर्ट्स सरावली वर्सेस एंजल स्टार जागमाता रावळे. शिवशक्ती उसरणी वर्सेस जयप्रकाश एडवन. मंगलमूर्ती विरातन वर्सेस आई कुर्लाई सरतोडी. उद्याच्या दिवसातील हे सामने आपल्याला पाहायला मिळतील. परफेक्ट जर मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील तर आपण उद्या 9:30 पावणे 10 वाजता रिपोर्टिंग करा आणि 10 वाजता टॉस होईल. 10:15ला मॅच स्टार्ट होईल 6 षटकांची. जय हनुमान मायकोप, NCC सफाळे, साई स्पोर्ट्स सरावली, एंजल स्टार जागमाता रावळे, शिवशक्ती उसरणी जयप्रकाश एडवन, मंगलमूर्ती विरातन, आई कुर्लाई सरतोडी. तर या आपण या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि या आपण ऐकूया हार्दिक. सफाळे शहरचा फेवाडीच्या शकायले आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. सफाळे शहरचा फेवाडीच्या शकायले पॉवरफुल. सफाळे शहरचा फेवाडीच्या शकायले पॉवरफुल. आज सारी पोर क्रिकेटच्या या ग्राउंडवर. क्रिकेटच्या या ग्राउंडवर. क्रिकेटच्या या ग्राउंडवर. उंची चौकार आणि षटकार. खेळाडू हाय लई डेंजर. खेळाडू हाय लई डेंजर. खेळाडू हाय लई डेंजर. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. सफाळे शहरचा फेवाडीच्या शकायले पॉवरफुल. सफाळे शहरचा फेवाडीच्या शकायले पॉवरफुल. पाहतो या पालघर भूषण आणि आशिया खंडातली नंबर 1 स्पर्धा अर्थातच सुप्रीमो चषक 2022 मध्ये ज्यांचा आवाज गुंजला आणि अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेन. धमाका बिग बॅश सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो. मॅचच्या दिशेने जाऊयात. एक मोठी टोटल या ठिकाणी स्कोर कार्डवरती उभी केले. 4 षटकांमध्ये 47चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक घेऊन गोलंदाज मनीष गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवरती अतुलचा हा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. अतुलच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार, 6 धावा.
थँक्यू. काय सुरुवात केलंय टिट फॉर टॅटचं उत्तर दिलं गेलं अतुलच्या बॅटमधनं. मात्र पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला गेलाय. पुनश्च एकदा आयोजकाचा मी आभार मानेन अक्षयजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, कारण अक्षयजी सांगतायत की कुणाला आम्ही बोलू पण तुम्हाला एक दिवस आवर्जून देऊ. तुमचंही मनपूर्वक आभार असेल. दुसराच डॉट बॉल येतोय, चांगलं कमबॅक केलं जातं इकडनं. 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. 47चा पाठलाग केला जातोय. हार्दिक नक्कीच पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. मनीषचा 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. जिंदगी खेळ उसी के साथ खेळते है, जो खिलाडी टक्कर का हो, आणि तो कोणता खेळाडू असेल जो टक्करचा आहे. सध्या तरी मनीष मात्र हे नाव पुढे येताना पाहायला मिळते. मागील 2 बॉलवरती ज्या पद्धतीने गोलंदाजी अडकीने केले गेले, 3 चेंडूंचा खेळ अडकीने झालाय. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर आत्मविश्वास न खचता जी गोलंदाजी मनीषने केले अप्रतिम. काय जबरदस्त गोलंदाजी केली बघा. मागचा चेंडू पाहू शकतात आपण. आतमध्ये येणार हा चेंडू आणि त्याला बेट सल्ला गेला एखाद्या अतुल, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव. पुन्हा एकदा यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला गेलाय. सुदर्शन कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला विकेट. बॅक टू द पॅव्हलियन. अतुल गॉन. चिमुडे या मॅचचा आनंद घेतात, परंतु 16 तारखेला आईस्क्रीम मिळणार आहे. तर आजच्यापासून त्यांनी मात्र जल्लोष करण्यासाठी सुरुवात केली गेलाय. आणि 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये जातोय, ज्याने मात्र आज दिवसभरात चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 47चा पाठला केला होता, परंतु आज कुठलाही संघ जिंकू दे, चिखलपाडा गाव जिंकेल यात मात्र काही शंका नाही. हार्दिक नक्कीच दोन्ही टीम्स ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, एकाच गावामधील दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे या मॅचला मजा येणार आहे. चांगला उल्लेख तुम्ही केला चिमुरड्यांचा आणि आदरणीय सन्माननीय मान्य श्री आपण पाहू शकतायत. मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब आपल्याला पाहायला मिळतात, मराठी दणका, आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय जवळजवळ फायनल डेला 300 ते 400 आईस्क्रीम या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून वाटप केल्या जातील. शाखा प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवसेना यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. खरडतरा या परिसरामधील आपण पाहतोय, आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय मिलिंदजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि सातत्याने समाज सेवेचा वसा त्यांच्या माध्यमातून असतो. इथून फलंदाज कल्पेश कोसलला जरूर, आणि इथून विकेट. मैदानाच्या आतमध्ये जी मिस अंडरस्टँडिंग झालंय, येणाऱ्या काळामध्ये रोहित इलेव्हन चिखलपाडा टीम साठी भरपूर महागात पडणार आहे. विकेट जातोय. गॉन. पूरा नाम बताओ. मोदी सरकार. एकामागून एक धक्के लागले जात आहेत. सध्या चांगली कामगिरी करतायत. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर ऍक्सिडेंट झाला, आणि इथे मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागलाय. विघ्नेश बॅक टू द पॅव्हलियन. आज दिवसभरात रवींद्रचं कौतुक करावं. रवींद्र संकटमोचक ठरलाय, परंतु या अंतिम निर्णायक सामन्यामध्ये संकटमोचकाची भूमिका अदा करेल का मिस्टर रवींद्र? 6 धावा या ज्या आल्या होत्या त्या पहिल्या चेंडूवर आल्या होत्या, त्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी केलंय मनीष मात्रे. सुरेख गोलंदाजी केलंय. शेवटचा बॉल असेल. नक्कीच आज ज्या प्रकारे रवींद्रने कामगिरी केली गेले पहिल्या सामन्यापासून जो परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय, एक अतुलनीय पराक्रम आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला विघ्नेशची विकेट गेले, म्हणजे दोन्ही ओपनर जे होते डगआउटला परतले गेलेत. 47 धावांचा पाठला करायचा आहे. तुमचा पॉझिटिव्ह इंटेंट खूप मायने राखतो, परंतु तो पॉझिटिव्ह इंटेंट या ठिकाणी जाणवला नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता अतुलच्या बॅटमधून, परंतु अतुल कुठेतरी बाद झाला, आणि तिथून आपण पाहू शकतायत पूर्णपणे बॅकफुटला जाणवतोय रोहित इलेव्हन चिखलपाडा टीम. फुलटॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंगरला शतशक पोहोचतात अक्षय. अक्षयला बेट करून सरळ बॉल निघून जाईल. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. 4 धावा. तू समझा नहीं, तू समझा नहीं. थँक्यू. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. टीमची टोटल पाहिली तर 10 या अंकावर जाऊन पोहोचली गेलंय. तब्बल 12ची सरासरी मेंटेन करायची होती. एकंदर 47चा पाठला केला जातोय.
सध्या 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. कल्पेश एका बाजून दुसऱ्या बाजूने रवींद्र जबाबदारी स्वीकारली गेले. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. साई माऊली टॉप 5 मध्ये पोहोचेल की रोहित 11 चिखलपाडा. या दोन संघामधल्या कुठला संघ टॉप 5 चं तिकीट मात्र कन्फर्म करेल, दिमागदार प्रवेश करेल 16 तारखेच्या अगदी संडेच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. नक्कीच त्याच्यावरती चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी सध्या ही रेस मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला रोहित 11 चिखलपाडा, दुसऱ्या बाजूला साई माऊली चिखलपाडा. दोन्ही संघ एकाच गावामधून, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती थरार आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती एक ड्रामा जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करा. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचते 10 रन्स. 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजूनही विचार केला तर 18 बॉल आणि 37 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. आणि एक महत्वाची जी मॅच अजूनही बाकी आहे कालच्या दिवसामधून, द्वारकामाई चिखलपाडा आणि त्याचबरोबर डोंगरीपाडा, म्हणजे जवळजवळ चिखलपाडा गावामधून 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. हा क्रिकेटचा क्रेज आहे, कारण ही स्पर्धा आहे अव्वल दर्जाची, त्यामुळे या स्पर्धेची आतुरता प्रत्येक क्रीडा प्रेमीला, प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक समालोचकाला, प्रत्येक पंचांना लागलेली असते. आणि फर्स्ट डे मधून जर विचार केला तर आपण पाहू शकता लव बॉईज डोंगरे आणि त्याचबरोबर श्री गणेश नगावे या दोन टीम मधील ती लढत अजूनही बाकी आहे. संडेला ती पहिली मॅच असेल. बरोबर 8:15 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आणि 8:30 वाजता या ठिकाणी मॅच स्टार्ट होईल. जवळ मॅचच्या दिशेने भूपेश आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता ऑस्ट्रोमच्या भरपूर बाहेर या ठिकाणी बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नितेश कदम सरांचा इशारा येतो, इट्स अ वाईड बॉल. एक नितेश कदम सरांचा जर उल्लेख करायचा झाला तर आज मागील 2 वर्षांपासून त्यांचा जो संघर्ष, त्यांचा जो प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय, सातत्याने फलटण असो, पुणे असो, त्याचबरोबर मोठमोठ्या स्पर्धा NB ट्रॉफी मध्ये सुद्धा ते इनॅक्शन मध्ये होते. या बॉलवरती कल्पेशच्या बॅट मधून मिड विकेटला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अक्षयला बीट करून 1 बाउन्स ओव्हर दी रोप अक्षयच्या बॅट मधून आलाय. आशा पल्लवित करणारा हा चौकार. कल्पेशच्या बॅट मधून हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचा फेस ओपन केला होता आणि शॉर्ट सिलेक्शन मिड विकेटला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगला स्ट्रोक कल्पेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 15. याच मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ज्या पद्धतीने हा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता, इंटरेस्टिंग मॅच आहे, त्यामुळे मजा येणार आहे या मॅचला. भूपेशच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती हा चौकार आलाय. एकत्रित भूपेश यांचा जर विचार केला तर इथून बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे फलंदाजांना, परंतु कल्पेशच्या बॅटमधून ज्या पद्धतीने स्ट्रोक आला होता, आत्मविश्वास आहे, तो कॉन्फिडन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. कार्पेटला रोल करत चेंडू जाईल मिड विकेटला शतक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. नितीन सर, इथून एक पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. नक्कीच इकडनं भागीदारी रचावी लागेल, कारण दोन्ही पहिले फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले होते. त्यानंतर जबाबदारी घेतली गेली कल्पेश आणि रवींद्र. कल्पेशच्या बॅटमधून एक चौकार आला, रवींद्रच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 16 बॉल आहेत. 31ची आवश्यकता असेल विजयासाठी. 16 गेंद 31 रनों की जरूरत, कारण पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. प्रवीणजी पाटील 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. राऊंड द विकेटने भूपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखवत आहेत. समोर बॅटिंग स्टान्स वरती रवींद्र. फुल टॉस बॉल ऑन साइडला, बॅट स्विंग प्रॉपर आणि सरळ बॉल मनीषला बीट करून फ्लॅट अँड फ्युरियस बॉल ला ठिकाणी पाठवलाय. लॉंगॉनच्या बाहेर येतोय षटकार. आज रवींद्रचं बॅट मात्र जबरदस्त पाहायला मिळालंय. चांगली बॅटिंग केली आज. संकट मोचक ठरलाय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत होता, क्रायसिस मॅनची भूमिका अदा केली गेलाय. टीमला अगदी सुस्थितीमध्ये पोहोचलाय. 22 धावा 2 गडी बाद. येणारे 15 बॉल आणि 25ची आवश्यकता असेल विजयासाठी. मॅच मध्ये मजा येणार आहे. जीतने का मजा तभी आता है जब सामने वाला हार का इंतजार करता है. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 25ची गरज आहे. रवींद्रच्या बॅट मधून या ठिकाणी षटकार आलाय. एक महत्वाची इनिंग मैदानाच्या आतमध्ये केलं असताना पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला शतक आहेत. चेंडूला फील्ड करतील तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आणि नितीन सर, इथून जर विचार केला तर दोन्ही संघ एकाच गावामधून आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे एकमेकांचे जे खाणखुण आहेत त्या माहिती आहेत. स्ट्रॉंग झोन, वीक झोन सातत्याने त्यांना माहिती आहेत. त्यानुसार मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 14 बॉल 24ची आवश्यकता आहे विजयासाठी. रवींद्र मात्र जबरदस्त बॅटिंग करतोय. 3 चेंडू 11चं योगदान. एका बाजूने कल्पेश 3 चेंडू आणि 5 धावांचं योगदान दिलंय. 23 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारे 14 बॉल 24ची आवश्यकता. इकडे 1-2 डॉट बॉल खूप मायने असेल.
क्षेत्ररक्षण करण्या टीमला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. नितीन पुढे सरसावले गेल्यात. एक धाव तर अगदी कंप्लीट केली जाते. 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 25-25. 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 13 बॉल आहेत आणि 22 ची गरज आहे. या ओव्हरमध्ये जो कमबॅक झाला ना रोहित इलेवन चिखलपाडा टीमच्या मधून एक मोमेंटम या ठिकाणी आपल्या टीमसाठी मिळवून दिलाय. त्यामध्ये कल्पेश आणि रवींद्रची जी इनिंग आहे ती खूप महत्वाची आहे. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 15 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंगवरती कल्पेश एक आक्रमक विस्फोटक फलंदाज, परंतु इथून त्रस्त केल्या गेल्या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुरू झाला होता. एक धाव का रोखू शकत नाहीत. एक धाव या बॉलवरती येते आणि नितीन सर आजच्या दिवसामधून असा पहिला संघ असेल जो अंतिम 5 मध्ये पोहोचणारा, त्यामुळे आतुरता या ठिकाणी लागले. कोणताच संघ जो असेल रोहित इलेवन चिखलपाडा की साई माऊली चिखलपाडा, दोन्ही संघ एकाच गावामधून. आणि या स्पर्धेचं जे लुक आपल्याला पाहायला मिळते एक ब्रँड बनवतं. जे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते टॉप क्लासची स्पर्धा, कारण सतत त्यांनी 6 षटकांचे सामने असतात आणि फायनल डेला एक एक्साइटिंग मॅच, अर्थातच एक्झिबिशन मॅच, त्यामुळे आतुरता वाढली असते. 12 चेंडू 21 ची आवश्यकता. उलटा पुलटावाला मामला आहे. 1-2-2-1. 12 चेंडू 21 ची आवश्यकता आहे आणि खरोखर आयोजकाचा मानाचा मुद्रा असेल महेश जी आम्हाला सांगत होते, कारण बरीचशी कामं त्यांची आहेत, पण आयोजन केलंय आणि ते आयोजन यशस्वी पार पाडायचं आहे. आणि नितीन सर लास्ट इयर मध्ये जे क्वालिफायरचे मॅच होते ते 6 षटकांचे झाले होते. इव्हन फायनल मॅच सुद्धा एक्झिबिशन मॅच घेऊन सुद्धा फायनल मॅच तो सुद्धा 6 षटकांचा झाला होता. त्यामुळे एक स्पेशली ज्या स्पर्धेला आपण पाहू शकतायत एक उंची मिळते. परंतु आज आपण पाहतोय टॉप 5 मध्ये कुठला संघ मात्र टॉप 5 चे दरवाजे ठोठावेल एकाही मात्र आज संघाला स्टेटस ठेवायला मिळालं नाहीये की टॉप 5 आपण चापेवाडी चषक मध्ये क्वालिफाय झालोय, परंतु आज तो दिवस आहे. टॉप 5 मध्ये कुठला संघ. चला क्षेत्ररक्षण थोडी सजावून घ्या. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे आणि सध्या तरी विटी लाईन मध्ये जर आपण विचार केला तर अशी प्रथम स्पर्धा आहे जी 6 षटकांचे फायनल होतात आणि सातत्याने प्रथम वर्षापासून जी आपण पाहू शकता जी परंपरा सुरू झाली आणि या वर्षी सुद्धा जरूर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे या स्पर्धेची आतुरता वाढली. सातत्याने डीबीएन लाईव्हच्या मदतीतून जे श्रोते जोडले जातात आणि सातत्याने प्रशंसा करत असतात या टुर्नामेंटची. नितीन सर चला 12-21 चे टार्गेट आहे, परंतु आमचे डीबीएन सांगते 6-36 आमचं टार्गेट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलंय तब्बल 26. 12 चेंडू 21 ची आवश्यकता. 1-2-2-1 2-1-1-2 21 चं समीकरण आहे. 12 चेंडू आहेत. निलेश पाटीलकडे मात्र चेंडू सोपवला गेलाय. या धावा इथे डिफेन्स केल्या जातील की धावा उभ्या केल्या जातील. येणारे 12 बॉल 21 ची आवश्यकता. नितीन सर 2 मिनिटं थांबवतो. एक महत्वाची अनाउन्समेंट आवर्जून करेन, कारण अक्षयजी यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही होतो आणि अक्षयजी यांनी सांगितलं की 2023ला ज्यावेळेला ही स्पर्धा झाली होती 2023ला या बॉलवर चर्चा आपण करणार आहोत. एक धाव जरूर मिळेल या बॉलवरती. 2023ला जेव्हा स्पर्धा झाली होती काही इश्यूजमुळे, काही टेक्निकल इश्यूजमुळे थोडंसं या ठिकाणी गडबड झाली होती, परंतु अक्षय पाटील यांच्या एका कॉलवरती प्रवीण पाटील या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यानंतर प्रवीण पाटील सातत्याने लास्ट वीकमध्ये आम्ही ती स्पर्धा पार पाडली वैतरणामध्ये तलावपाडामध्ये, तेव्हा गेले 6 दिवस प्रत्येक दिवसामध्ये अक्षय पाटील यांचं कौतुक होत होतं, प्रणय पाटील यांचं कौतुक होत होतं आणि जी सत्य परिस्थिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. चला 11 बॉल 20ची आवश्यकता. गोलंदाज निलेश पाटील पुन्हा एकदा समोर. रवींद्र कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. टीम 1 क्षेत्ररक्षक पुढे येतात. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये आणि या सिंगलच्या मंत्रीने टीम जाऊन पोहोचेल 28-28 धावा. मॅचला मजा येणार आहे. 10 बॉल आणि 19 रनची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ओव्हरचा जर विचार केला तर आपण पाहू शकतायत खूप महत्वाचा षटक असणार आहे. किरणजी घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतीतून सुद्धा चांगली मेहनत मागील काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण गेले 3 दिवस ते सातत्याने बाउंड्री सांभाळत असतात. इथून मिसफील्ड झालाय. या धावा खूप महागात पडणार आहेत येणाऱ्या कालामध्ये. एक नशिबाचा चौकार असंच म्हणावा लागणार आहे. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 15 रनची गरज आहे. काय सामना नितीन सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच रंगतोय. 9 बॉल 15 ची आवश्यकता. डर से बड़ा कोई वायरस नहीं हो, हिम्मत से बड़ा कोई वॅक्सिन नहीं. हिम्मत करावी लागेल दोन्ही टीमला. टॉप 5 मध्ये आम्हीच पोहोचू रोहित इलेव्हन सांगतोय आणि साई माऊली सांगतोय, परंतु येणारे 9 बॉल 15 ची आवश्यकता. यावेळेस
इनफिच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, एक संधी चालून आली होती, चेंडू सरळ निघून जाईल. डीप पॉइंट अगदी रिझन मध्ये हाय चौकार 4. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये मिसफील्ड होत आहे, फिल्डिंगचा स्टँडर्ड जो आहे तो पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न कल्पेशच्या मदतीतून पाहायला मिळतो. मागच्या 2 बॉलवरती 2 चुका या ठिकाणी झाल्यात. फिल्डिंग मध्ये जो पॉझिटिव्ह इंटेंट हवा आहे, जो पॉझिटिव्ह अप्रोच हवा आहे, तो पॉझिटिव्ह अप्रोच कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. आणि तोच क्षेत्ररक्षक जो याआधी शॉर्ट फाइंडिंगला होता त्याला तिथून हटवलं गेलं आणि शॉर्ट पॉइंटला नेला, तोच क्षेत्ररक्षक, तोच फलंदाज आणि तोच चेंडू, तोच गोलंदाज, या सर्व काही गोष्टी मागच्या 2 चेंडूंवरती घडल्यात. आणि मागच्या 2 चेंडूंवरती जो ड्रामा घडलाय ना, तो येणाऱ्या काळामध्ये खूप महागात पडणार आहे साई माऊली चिखलपाडा टीमसाठी. 8 बॉल आणि 11ची गरज आहे. 8 बॉल 11ची आवश्यकता. इकडे 1-2 डॉट बॉल खूप मायने असेल, पण तू कल्पेश चांगली फलंदाजी करतायत. यावेळेस पुन्हा एकदा नोमास मध्ये चेंडू सायमन पुढे सरसावला गेला, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, तद्वर 2 धावा एक ते परिपूर्ण केल्या जात आहेत. आता येणारे 7 बॉल 9ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. इंटरेस्टिंग मॅच, रोमांचक स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने बॅटिंग केले, 9 बॉलमध्ये 19 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. 38 वरती जाऊन पोहोचल्यात. आता 7 बॉल आणि 9ची गरज आहे. हा बॉल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ऑफ साईडला कट केला गेलाय, सरळ गॅप मध्ये पाठवलाय. क्लास कल्पेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून जाईल, बॅकआउट ऑफ पॉइंटला ठोकलाय चौकार. येतोय का? अरे चला ना. मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया? आय थिंक हे गाणं साई माऊली चिखलपाडा टीमसाठी असेल का, येणाऱ्या काळामध्ये जरूर समजेल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता, परंतु अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही मॅच संपला नाहीये. 6 बॉल 5ची आवश्यकता. कुणाच्या बाजूने मॅच जिंकेल सांगता येत नाही, कारण आपण रॉकी ग्रुप चषक मध्ये पाहिल्या होत्या 2 धावा डिफेन्स झाल्या होत्या. श्री गणेश जलसार टीमनं काही जबरदस्त कामगिरी केली होती. येणारे 6 बॉल 5ची आवश्यकता. इथून कुठेतरी तुमचा पॉझिटिव्ह इंटेंट येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये खूप गरजेचं असणार आहे. अशोक यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक होते. असे कित्येक सामने अशोक यांनी आपल्या टीमसाठी या ठिकाणी विन करून दिल्यात. त्यामुळे अशोकवरती नजरा असणार आहेत. 6 बॉलमध्ये 5ची गरज आहे. याच मैदानावरती आजच्या दिवसामध्ये 4 बॉल 1 झालेली नाहीये, हे विसरून चालणार नाहीये. तोच इतिहास आठवून अशोकला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागणार आहे. 6 चेंडू आणि 5 रनची आवश्यकता. जबरदस्त आपण डीजे वादन पाहिलं, पण उद्याच्या दिवसात प्रेक्षक वर्गही सांगतोय मी निघालोय, तुम्ही येताय का सापावडी चषक पाहण्यासाठी, कारण उद्याच्या दिवसात सफायगड असेल. येणारे 6 बॉल 5ची आवश्यकता असेल विजयासाठी. मॅच संपला नाहीये. अशोक, जितना कठिन संघर्ष उतनी शानदार जीत. 6 गेंदे 5 रनों की जरूरत. मॅच संपला नाहीये. 1-2 डॉट बॉल या मॅच मध्ये रंगतदार स्थिती पाहायला मिळेल. रवींद्र समोर. हो यावेळेस काय घडत जातंय तर सिंगल मिळेल. सिंगल सर्वस्वी जबाबदारी आता असेल कल्पेश यांच्या, कारण कल्पेशने चांगली बॅटिंग केलंय. 10 बॉल 23चं योगदान दिले. आता येणारे बॉल आहेत एकंदर आपण पाहू शकताय 5 आणि 5 मध्ये बनवायच्या 4 धावा. 5 बॉल आणि 4 रनची गरज. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलं तर इथून चुका करून चालणार नाहीये. अशोककडे जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स दाखवून देणं खूप गरजेचं आहे. 5 बॉल 4ची गरज आहे मैदानामध्ये. 2 सेट बॅटर समोर आहेत, त्यामुळे एक चॅलेंज या ठिकाणी असणार आहे. 43 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 47 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. इथून मॅचला मजा येणार आहे. 5 बॉल 4ची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. ओव्हर दी विकेट. इथून या बॉलवरती मिड विकेटला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि विनिंग स्ट्रोक या ठिकाणी आलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स रोहित 11 चिखलपाडा. अंतिम 5 मध्ये त्यांचा प्रवास सुरू झालाय. सेलिब्रेशन पहा. धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? झाडला बोलावून जण साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. मी निघालो.
धन्यवाद दोन्ही टीम्स हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. जे 10 संघ आज आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले तर 10 संघांपैकी 9 संघांनी या ठिकाणी